राजकारणात राजकारणी हे सकाळी दिलेलं वचन संध्याकाळी विसरून जातात, किंबहुना सोयीस्कररित्या विसरतात. आजकाल शब्दांचा पक्का असणारा राजकारणी शोधणं म्हणजे मृगजळाच्या मागं धावण्यासारखं आहे. पण यातही देवेंद्र फडणवीस हे बऱ्याचदा त्यांच्या दिलेल्या शब्दांना जागण्यासाठी ओळखले जातात. आता मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय त्याला कारण आहे, ते म्हणजे विधान परिषदेची निवडणूक. राज्यात विधान परिषदेची निवडणूक लागली आहे आणि भाजपच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी एका जागेवर अहिल्यानगरमध्ये विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झालंय. यात देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा काय संबंध आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला समजावून सांगतो. सोबतच विवेक कोल्हे नक्की कोण आहेत ज्यांची कालपासून इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यभर चर्चा चालू आहे हे देखील समजावून सांगतो. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. स्थळ अहिल्यानगरमधील कोपरगाव. कोपरगावच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांना तिकीट मिळालं होतं. ही जागा महायुतीच्या जागा वाटपात एनसीपीच्या वाट्याला गेलेली. मात्र इथं भाजपचे विवेक कोल्हे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक होते. ते आशुतोष काळे यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याची चर्चा होती. पण भाजपकडून विवेक कोल्हे यांना महायुतीचा धर्म पाळण्यासंबंधी आदेश देण्यात आले. त्याचं पालन करत विवेक कोल्हेंनी त्यात निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला आणि आशुतोष काळे यांना पाठिंबा दिला. त्यामुळंच या निवडणुकीत आशुतोष काळे हे 1.25 लाख मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. विवेक कोल्हे यांनी भाजपचा आदेश फक्त मानलाच नाही, तर त्याचं प्रामाणिकपणे पालन देखील केलं. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2025ला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत असतानाच विवेक कोल्हेंनी देशातला सहकारी तत्वावर चालणारा पहिला CBG CNG प्रकल्प कार्यान्वित केला आणि त्याचं उद्घाटन हे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते केलं. यावेळी अमित शहांनी विवेक कोल्हेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेली. याच कार्यक्रमात उपस्थित असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचं कौतुक केलं होतं. याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या निवडणुकीत आशुतोष काळे यांच्यासाठी विवेक कोल्हेंनी आमच्या शब्दाखातर माघार घेतली. त्यावेळी त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं, ते आश्वासन मी आणि अमित शहा आम्ही दोघेही विसरलेले नाही आहोत याची जाणीव करून दिलेली. त्यानुसार आपल्या शब्दाला जागत देवेंद्र फडणवीस यांनी 2026च्या विधान परिषदेवर विवेक कोल्हेंना संधी दिली. खरं तर गेल्या महिन्यात पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील विवेक कोल्हेंच्या नावाची मोठी जोरदार चर्चा होती. त्यांना दिल्लीत संधी दिली जाईल असं बोललं जात होतं. मात्र त्यावेळी जातीय समीकरण सांभाळण्यासाठी राज्य भाजपनं इतर चेहऱ्यांना प्राधान्य दिलं. त्यामुळे विवेक कोल्हे यांच्या राज्यसभेची संधी त्यावेळी हुकली होती. विवेक कोल्हे यांच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचं झालंच तर ते स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्याच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळं विवेक कोल्हे यांच्या रूपानं कोल्हे घराण्यातली ही तिसरी पिढी सध्या राजकारणात आहे असं म्हणता येईल. विवेक कोल्हे यांच्या राजकीय प्रवासाबाबत बोलायचं झालंच तर त्यांनी यापूर्वी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा शिंदे सेनेच्या किशोर दराडे यांच्याकडून पराभव झालेला. मात्र या निवडणुकीमध्ये विवेक कोल्हेंनी किशोर दराडेंना चांगलीच टफ फाईट दिलेली. या निवडणुकीत कोल्हे यांनी 2 क्रमांकाची मतं घेतली होती. या निवडणुकीच्या दरम्यानच विवेक कोल्हे यांनी अर्ज दाखल केल्यावर त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या संस्थांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं 3 वेळा धाडी मारल्या होत्या. मात्र त्यावेळी देखील न डगमगता विवेक कोल्हे खंबीरपणे उभे राहिले. मला माहिती आहे या धाडी कुणाच्या आदेशावरून होत आहेत, मात्र हा काळ संघर्षाचा आहे, पण मी डगमगणार नाही असं छाती ठोकून सांगितलं होतं. त्यासोबतच डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोपरगाव नगर परिषदेत विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या कोल्हे गटाच्या पॅनलनं एक हाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत त्यांनी आशुतोष काळे गटाचा पराभव केला. त्यासोबतच विवेक कोल्हे हे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक देखील आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातल्या विविध सहकारी संस्थांवर देखील ते कार्यरत आहेत. सध्या विवेक कोल्हे हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले मानले जातात.
त्यामुळेच 2021च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्यावर कोपरगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली होती. या जबाबदारीला जागत विवेक कोल्हेंनी या मतदारसंघातल्या 31 पैकी तब्बल 22 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या आणि देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरवला होता. यासोबतच विवेक कोल्हे हे इफ्कोवर देखील निवडून गेले. तिथं ते देशातील सर्वात तरुण संचालक ठरलेत. तिथं ते महाराष्ट्र, गोवा आणि तेलंगणाचं प्रतिनिधित्व करतात. विवेक यांच्या शिक्षणाबाबत बोलायचं झालंच तर त्यांचं प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यातून झालंय. त्यानंतर त्यांनी नाशिकमधून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवली. आपल्या आजोबांचा कित्ता गिरवत विवेक कोल्हे यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर 2017 मध्ये संचालक म्हणून प्रवेश केला आणि त्यानंतर विवेक हे सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले. विवेक यांचा प्लस पॉइंट म्हणजे त्यांचं असणारं वय. सध्या त्यांचं वय 36 आहे. या वयातच ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय किंवा मर्जीतले मानले जातात. त्यासोबतच विवेक यांचं संवाद कौशल्य आणि जनमानसात त्यांची असणारी पकड हा देखील विवेक यांचा मोठा USP ठरलेला आहे, जो त्यांच्या भविष्यातल्या राजकारणासाठी मोठा फायदेशीर ठरेल. आपल्या सामाजिक जीवनात वावरताना त्यांनी जनसामान्यामध्ये संवाद साधण्यावर मोठा भर दिलाय. त्यासोबतच त्यांनी तरुणाईवर देखील विशेष लक्ष दिलंय. यासाठीच तरुणांची संघटन बांधणी देखील केली. त्यासाठी त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवतात. आता वळूयात विवेक कोल्हे यांच्या उमेदवारी मागील सगळ्यात मोठ्या गणिताकडे. विवेक कोल्हे यांना उमेदवारी देऊन देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटलांवर चाप बसवण्याचा प्रयत्न केलाय का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. त्याला कारण आहे ते म्हणजे 2023 मध्ये राहाता तालुक्यातील गणेशनगर साखर कारखाना निवडणूक. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन भाजपच्या विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांच्या पॅनलचा धुव्वा उडवला होता. एकेकाळी काँग्रेसी असणारी विखे हे सध्या भाजपवासी आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटलांना अंकुश लावायला चालू केलाय का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले किंवा जवळचे विवेक कोल्हे तर झालेच आहेत, हे या निमित्तानं सिद्धही झालंय. विधान परिषदेवर संधी देऊन फडणवीसांनी विवेक कोल्हेंना नवीन संधींचं दार उघडल्याची चर्चा देखील या निमित्तानं होतीये. या सगळ्या प्रकरणाबाबत तुमची मतं काय आहेत? विवेक कोल्हे या संधीचा फायदा घेऊन भविष्यात आपलं राजकीय करिअर नव्या उंचीवर नेतील का? या माध्यमातून फडणवीसांनी विखे पाटलांना कोणता संदेश दिलाय का? मला तुमची मतं कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.